मैं तेरे दरवाजे का भिकारी हूँ, मुझे संभाल लेना. आणि सांगा कुठं लावायचं हे? अरे 2च गुंठे ऊस, तुम्हाला लग्नातले अनुभव आहे. ऊस 2 गुंठे, त्याच्यात गाजर गवत, त्या गाजर गवतानं ऊस दिसत नाही तरी नवरदेवाचा बाप रुसून बसतो. 2 गुंठे ऊसवाला रुसून बसतो. बाकीचे चला पुढे, नाही येणार. अरे चांगला होता, काय झालं काय? चला पुढे, नाही येणार मग होता, काय झालं काय? चला पुढे, नाही येणार, काय झालं? मी मुलाचा बाप आहे, सगळ्या पाहुण्यांना माहिती आहे. चला पुढे, नाही येणार, काय झालं? मुलाचा बाप आहे मी. अरे हो, सर्वांना माहिती आहे. चला पुढे, नाही येणार, काय झालं? नवरदेवाचा बाप आहे मी. तुझंच नाव छापलं पत्रिकेत, नवरदेवाच्या नावापुढं तू एवढ्या समाजात संशय का घेतो? नवरदेवाचा बाप आहे, नवरदेवाचा बाप आहे. चल ना पुढं. मला पहिला पटका का नाही बांधला? अरे काय बिघडलं, नाही बांधला तर 2च गुंठे ऊसनं गाजर गवत बसला रुसून. हे आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर आहे. स्वर्गात गेल्यावर इंद्र उतरतो, हाताला धरतो आणि आपल्या आसनावर बसवतो ज्या दशरथ राजाला. तो दशरथ राजा म्हणतो, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ, मुझे संभाल लेना. मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं कारण नाही. मी दररोज सांगतो, रामायण म्हणजे आमच्या प्रश्नाची उत्तर आहे. मुलीचा बाप कोण आहे? मुलीचा बाप दाता आहे. दाता कोणाला म्हणतात? दान करतो त्याला. मराठी कळते ना? मग पुत्रदान शब्द आहे का कन्यादान है ना? दान करतो तो दाता आणि मागायला येतो तो भिकारी. नाही म्हणू आपण, याचक. याचक अर्थ एकच आहे. नालायक म्हटलं काय आणि लायकीचं नाही म्हटलं काय. सर्वांचं स्वागत झालं, योग्य निवास मिळाला. पुढचा ऐका. काय करावं? एका मिनिटासारखा तास संपला बरं का आपला. फक्त 2च राहिले. मला एवढं धर्मसंकट आहे, कसं काय उरकायचं? केदार सेठ प्रसंग पुढे जाऊच देत नाही आणि तुम्ही म्हणता चालू द्या, चालू द्या. विष्णुभाऊ, 2 साधू एकत्रित आले. हे पहा, सगळे साधू बसलेले आहेत. हा, साधू एकत्रित आले. जनकाच्या वतीनं शतानंद, दशरथाच्या वतीनं वसिष्ठ, आणि 2 साधूची चर्चा चालू झाली. वसिष्ठाला शतानंदजी म्हणाले, काय योग आहे हो, आमच्याकडे 3 मुली शिल्लक आहे आणि तुमच्याकडे 3 पोरं शिल्लक आहे. साधूची चर्चा सांगू नका कोणाला, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. अहो, सीता तर रामाला जाहीर झालं ते, पण सीतेला बहीण आहे उर्मिला, ती लक्ष्मणाला देऊ. जनकाचे बंधू कुशकेतू, त्यांना 2 मुली आहे. मांडवी श्रुतकीर्ती, श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला आणि सीतारामाला. एवढा मंडप टाकलाय तर 4 बहिणीचं 4सोबत उरत चालेल? चालेल. 2 बुवांनी जुळवलं, दोघाच्या बापाला तपास नाही. हे महात्मे कशासाठी आहे? समाज जोडण्यासाठी आहे, वेल्डिंगच्या कामासाठी आहे. एखाद्या गावामध्ये जर काही मनस्थिती बिघडून 2 सप्ते होत असेल तर साधून दारोदार फिरावं, प्रत्येकाच्या पायावर डोकं आपटावं आणि अख्खं गाव एकत्रित आणून एकच सप्ताह करावा. जोडण्यासाठी आहे हे. मी सांगतो, विश्वामित्र आणि वसिष्ठ, विश्वामित्र आणि शतानंद येऊन सांगतायत एकमेकाला. आम्ही असा निर्णय घेतला. वसिष्ठांनी सांगितलं दशरथाला, शतानंद जनकाला. दोघंही म्हणाले, तुम्ही म्हणाल ते बाबा. असं म्हटलं नाही मुली बघू द्या, हे नाही म्हणत पोरं बघू द्या, नाही, संताची आहे पायी, हा माझा विश्वास, तुम्ही कराल ते आमचं कल्याणच आहे बाबा. झालं. मोठा मंडप टाकला बरं का, जसा आता संत गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादानं केवढा मंडप आहे. पण 1 महिन्यापासून धावले हे सगळे संयोजक कार्यकर्ते. तुम्ही श्रोते मायबाप उपस्थित झाल्यामुळे त्यांच्या कष्टाचं चीज झालं. एवढा मंडप भरला म्हणजे काही चेष्टा नाही. आणि हे आहे तेवढी गर्दी नाही, दर्दी आहे, म्हणून शिस्त आणि शांतता आहे ना. मुहूर्त निघाला. महिना मार्गशीर्ष